सातवा स्कंद अध्याय 10वा श्लोक चौथा. हम्म. बरं, बरं. हा बरोबर 6वा. अहम तो कामस्त्वम अभक्तस्त्वम अहम त्वम कामस्त्वम भक्तस्त्वम च स्वाम्यन अपाश्रयः. अहम तो कामस्त्वम भक्तस्त्वम च स्वाम्य अपाश्रयः नान्यथ्यो नान्यथे हावरो अर्थो राजसेवक यो दिवह. काय म्हणतात आहे प्रल्हाद महाराज, हे भगवान, मी तुमचा निष्काम भक्त आहे, अकाम, आणि तुम्ही माझे शाश्वत स्वामी आहात. आपण मागच्याच वेळेस चर्चा केली की जो स्वामी अं, सेवकाला त्याच्या सेवेबद्दल काहीतरी काय देतोय, पगार देतोय, तो व्यवस्थित स्वामी नाही, तो स्वामी नाही, उत्कृष्ट स्वामी नाही. आणि जो सेवक आपल्या सेवेसाठी स्वामीकडनं काही घेतोय तोही उच्च सेवक नाही. ते चर्चा झाली. तिथे परत प्रल्हाद महाराज म्हणतात की आपण उभयंतांमध्ये या स्वामी सेवक संबंधाव्यतिरिक्त इतर कोणताही संबंध असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही माझे स्वाभाविक स्वामी आहात आणि मी तुमचा स्वाभाविक दास आहे. आपल्यामध्ये इतर कोणताही संबंध नाही. व्यापारी संबंध नका बनवू, असं म्हणतात. महाप्रभू म्हणतात जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदा. प्रत्येक जीव शाश्वतरित्या भगवंतांचा, भगवान श्रीकृष्णाचा दास आहे. म्हणून गीतेत भगवंत म्हणतात भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती गच्छति. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे की जरी भगवंत भोक्तारम यज्ञ सर्व यज्ञ तपसांचे काय भोक्ता आहे, सर्व लोक यांचे महेश्वर म्हणजे नियंत्रण आहे, नियंत्रक आहे, तरीही ते सुहृदम सर्व भूताना सगळ्या सेवकांचा शुभचिंतक आहे. तर शहीद स्वामी जो आहे तो कधी सेवकांना काही कमी पडू देणार नाही, आहे की नाही. ऑटोमॅटिक त्याला मागण्याची गरजच नाही. त्याच प्रकारे भगवंत हे जे आहे, जे अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. स्वतः ते काय कमतरता आहे, मी जे आहे ते मी तुमचं रक्षण करेल, नाही आहे जे ते मी वहाम्यहम आणून देईल. ही त्यांची स्वाभाविक स्थिती आणि त्यांना शरण जाणे ही जीवांची स्वाभाविक स्थिती आहे. दोघांमध्ये जर असा स्वामी सेवक संबंध चालू राहिला तर दोघांनाही शाश्वतरित्या सुखाचा अनुभव घेते. प्रेम पाहिजे, ट्रस्ट पाहिजे. दुर्दैवाने जेव्हा हा शाश्वत संबंध खंडित होतो तेव्हा जीव स्वतंत्रपणे सुखी होऊ इच्छितो आणि स्वामीलाच आपला आज्ञाधारी सेवक समजू लागतो. कि भगवान मैंने ये किया, तर किराणाची लिस्ट, चलो धनन देही, ये देही, वो देही, पुत्र देही. हे काय झालेलं आहे कब से मैं तुम्हारी पूजा कर रहा हूँ, अब तो मेरे को नहीं दिया. त्यांनाच आपला सेवक बनवून टाक. अशा प्रकारे जीवाचे सुख नष्ट होतं. त्याचप्रमाणे स्वामीने देखील सेवकाच्या सर्व इच्छा पूर्ण करू नयेत. स्वामीने सेवकाच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तर तो स्वाभाविक, तो वास्तविक स्वामी नव्हे. तर बेसिकली काय, वास्तविक स्वामी सेवकाला म्हणतो तू हे कार्य केलेच पाहिजेस. काय झालेलं आहे. हा. आणि खरा सेवक त्वरित अशा आज्ञेचे पालन करतो. जोपर्यंत भगवंत आणि अंशरूपी जीव या दोघांमध्ये असा संबंध प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या दोघांमध्ये वास्तविक सुख अस्तित्वात येऊ शकत नाही. हा खूप महत्वाचा आहे. नाही तर मग काय होईल, सेवक जो आहे हा काय पाहिजे, स्वामीच्या अंडर पाहिजे, तुझे काम करायला पाहिजे तोंड येस, मग तो सेवक झाला. तर ते प्रेम आहे. जीव आश्रय अर्थात शाश्वत सेवक आहे तर भगवंत विषय अर्थात जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. भवबंधनात गुरफटून गेलेले दुर्दैवी लोक हे सत्य जाणू शकत नाही. न ते विदू स्वार्थ गती विष्णू. ते काय करतात, दुराशया, जे दुराशय म्हणजे मायेला आपला आश्रय म्हणतात, विष्णू नाही आपली गती. या भौतिक जगातील प्रत्येक जण मायाशक्तीने प्रभावित झालेला असल्यामुळे भगवान विष्णूंना शरण जाणे हेच जीवनाचे एकमेव ध्येय आहे, जाणत नाही.
त्याच्यातल्या त्यात लोक भगवंतांना मानतात, पण भगवंताच्या भक्तांना मानत नाही. ते अतिशय अजूनही डेंजर. म्हणून आराधनानां सर्वेशाम विष्णू आराधना परम तस्मात परतरम देवी तदीयानाम समर्थन. तर शिवजी जे आहेत दुर्गा देवीला म्हणतात पद्मपुराणात, हे देवी भगवान विष्णूंना संतुष्ट करणे हे जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. आणि मनुष्य जेव्हा विष्णूंच्या भक्ताला संतुष्ट करतो तेव्हाच तो संतुष्ट होतो. त्यापेक्षा अजून एक हायर काय, की विष्णू भक्त जो आहे त्याला विष्णू भक्त यांना प्रसन्न करतो. म्हणून महाप्रभू म्हणतात की गोपीर भरतूर पदकमलयोर दास दासानुदास. आपण डायरेक्ट म्हणू शकत मी कृष्ण दास आहे, मी कृष्णांच्या दासांचा दास आहे. ही आपली ऍक्च्युअल पोझिशन. तर भगवंतांच्या दासांचा दास होणे ही आपली ऍक्च्युली सेफ पोझिशन. जसं म्हटलंय की दादाजी जो आहे तो आपल्या पोत्यावर कधीच राग नाही घेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, पोत्याला नातू, हे की नाही. तर बाप मारेल त्याला, हे की नाही, पण पोता नाही मारत. तर 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 या म्हणजे यांनी काय बघतो आपण की डायरेक्ट कृष्ण आहे आणि कृष्ण दास आहे, तर कृष्ण आणि कृष्ण डायरेक्ट ऍक्शन घेतील. पण त्या भक्ताचा भक्त आहे, तर कृष्ण त्याच्यावर अजूनच जास्त अनुग्रह करतो की ठीक आहे, तर माझ्या भक्ताचा भक्त आहे ना. तर हा खूप महत्वाचा आहे. ते अं, गणित आहे. प्रल्हाद महाराज देखील नरसिंहदेवांना विनंती करून म्हणतात की हे प्रभू मला तुमच्या सेवकाची सेवा करू द्या. बोल नारद मुनी. हाच भक्तिमय सेवेचा निर्दिष्ट किंवा योग्य मार्ग आहे. एखाद्या भक्ताने जर भगवंतांना आपल्या आज्ञाधारी किंवा पुरवठाधारी सेवकाप्रमाणे वागण्याची इच्छा केली, तर भगवंत अशा सहेतुक भक्ताचा स्वामी होणे नाकारतात. कारण ते म्हणतात ठीक आहे, म्हणजे भक्ती त्याला देणार नाही. भगवंत गीतेत म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते ताम सदैव भजाम्यहम्. जे तुम्ही जसे मला सामोरे याल तसं मी तुम्हाला काय होईल, सामोरे जाईल. तुम्ही मला जसं शरण व्हाल तसा मी त्याच्याशी व्यवहार करेल. ये भजंती तू माम भक्त्या मयी ते तेषु चाप्या. तुम्ही माझी भक्ती करत आला तर मी तुम्हाला स्वतः सर्वस्व देईल. पण तुम्ही भौतिक वस्तू मागणार तर मी देईल, पण मग जो गाढ संबंध नसेल स्वामी सेवका. जो हे लिस्टच आहे, 6 महिने पूजा केली तर ठीक आहे, उदारा सर्व येतो. नाही तर लोक म्हणते अरे इथे देत नाही कृष्ण, पूजा केल्यावर देत नाही, इकडे देतात हे. म्हणलं ठीक आहे, मी पण देतो. म्हणून म्हणताय की अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदार दे. ज्याला अकाम, ज्याला काहीच इच्छा नाहीये, सर्व काम ज्याला भरपूर इच्छा आहे, या मोक्ष काम, या सगळ्यांनी काय केलं, तीव्रेण भक्ती योगेण यजेत परम. ते सगळे या कृष्णाची भक्ती करा, कालांतराने सर्व काम अकाम होईल, ठीक आहे ना. आणि मोक्ष कामही नाही राहणार, आणि डायरेक्ट भक्ती म्हणजे सेवा राहील हळूवारपणे. पण कृष्णाकडे या. विषयी लोक सामान्यतः ऐहिक लाभ मिळवण्याच्या मागे लागत असतात. म्हणून मनुष्य जोपर्यंत अशा प्रदूषित अवस्थेमध्ये असतो तोपर्यंत त्याला भगवतधामी परतण्याचा लाभ मिळू शकत नाही. म्हणलेला यदि दास्यासी मे कामान वरांस्तम बरस दर्शभ कामानां हि कामानां हृदय संरोहम भवतस्तु वृणेवरम. हे वरदर्शभा, तुम्ही मला इष्ट वर देऊ इच्छित असाल तर असा वर द्या की माझ्या हृदयांतरी ऐहिक कामना असू नये. असं आपण विचारणार, काय वर देण्यात मागितला की माझ्या हृदयात भौतिक कामना नसतात, हा वर पाहिजे. महाप्रभू तेच लाईनवर बघतायत, त्याच पॉइंटवर म्हणताय विषयावर की नदनम नजनम न सुंदरी कविता वा जगदीश काम. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये दुनिया चालली आहे. धनम, जनम आणि सुंदरी आणि कविता. कविता म्हणजे फॉलोवर्स, आहे की नाही. काय म्हणजे मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती रहित. कंटिन्युटी इन भक्ती. म्हणून म्हटलंय की यमराज काय म्हणतात की
अं, काय श्लोक आहे तो? भक्त जो आहे तो स्वर्ग नरक आणि अपितुल्यार्थदर्शिना नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यती स्वर्ग अपवर्ग नरकेशु अपितुल्यार्थदर्शिना. त्या भक्ताला कुठल्याच प्रकारे स्वर्ग नरक यांचं भय नाही वाटत. त्याला मेन काय पाहिजे? कुठे गेलं तर मला काय आहे? सेवा आहे. सेवा बघ, कारण मी कनेक्टेड आहे कृष्णाशी. तर कुठेही जाईल तर मी, मला भक्ती करणे आहे. त्यामुळे मला नरकात पाठवा किंवा स्वर्गात पाठवा, अपितुल्यार्थ माझ्यासाठी सेम आहे. कारण भक्त इंटरेस्टेड कशात आहे? सेवेमध्ये, श्रवण कीर्तन किंवा डायरेक्ट सेवा, प्रचार. तर सर्व गोष्टी मध्ये ऐहिक कामना जी आहे ती नको, असा वर मला हवा आहे. भगवंतांचे भक्त सदैव सकारात्मक स्तरावर स्थित असतात, पण मायावादी दार्शनिकांची स्थिती विपरीत असते. त्याच्यात मायावादी कसे आहेत? कारण ते निराकारवादी किंवा शून्यवादी असतात. मनुष्य कधी तर या दोघांचं मेन काय आहे? निराकारवाद, शून्यवाद. आपण दोन्ही चेक केलेलं आहे. शून्यवाद म्हणजे ऑलमोस्ट ब्रह्मवाद, म्हणजे निराकारवाद म्हणजे मायावाद. तर मायावाद म्हणजे की भगवंतांना समज काय म्हणतात की भ्रमणातून, म्हणजे तेजातून भ्रमणातून भगवंत काय करतात? रूप घेतात, म्हणजे ते मायावी रूप आपल्यासारखंच आहे. तर दॅट इज काय आहे? अपराधात्मक आहे. तर भगवान परमात्मा भ्रमण, भ्रमण परमात्मा भगवान आहे. त्याचं म्हणणं आहे भ्रमण नंतर भगवान आणि परमात्मा अशा टाईप. हे काय आहे? अपराधात्मक आहे. आणि त्यांचं म्हणणं काय आहे की नमो नारायण म्हणजे मायावाद बेसिकली. जो आता तर कुठला वाद आहे माहित नाही, पण शंकराचार्यांचं जे बेसिकली त्यावेळेस जे वाक्य होतं. पण ऑफकोर्स शंकराचार्य तर स्वतः मेन काय, भज गोविंदम मूढ मते, हे की ना. त्यांचं म्हणणं आहे की हे काय तुम्ही शास्त्र वाचत आहे, हे काय भज गोविंदम, याने तुमचं हे त्यांचं शेवटचं वाक्य आहे. पण त्यांनी त्यांचं काम केलं, वेदांना रिएस्टॅब्लिश केलं. पण हे काय एम काय ठेवलंय लोक, मायावाद काय म्हणताय की मुक्तीनंतर आपण नारायण होऊ, नमो नारायण. तर हा एक काय अ, अ, एक अपराधात्मक हे आहे. तर हे पॉसिबल नाही आहे. कारण आपण शून्य नाही, एक नाही, दोन आहे. दोन इन द सेन्स कृष्ण आणि जीव हे सदैव सेपरेट राहतील. तर जीव हा मुक्ता अवस्थेमध्ये पण सेवकच आहे, आणि बद्धावस्थेमध्ये पण आहे. तो मुक्त झाल्यानंतर एक नाही होणार, शक्य नाही. तर हे आहे महत्वाचं. कारण शून्यवाद, मीन ब्रह्मवाद काय म्हणू शकतो? तर शून्यवाद इन द सेन्स बौद्धिझम बेसिकली, की अरे वाईडिझम म्हणजे झालं सगळं नष्ट, आत्मा पण मेला, बॉडी पण मेली. तर शून्यवाद, निराकारवाद आणि ब्रह्मवाद. ब्रह्मवाद म्हणजे ब्रह्मणपर्यंत आले की भगवंताचं तेज हेच आहे, जसे सगळं काय तिथून येत आहे. परत परमात्मा ज्ञान नाही आणि काय नाहीये, भगवान ज्ञान नाही. म्हणून सकारात्मक स्तरावरील भक्त काही ना काही धारण करू इच्छित, आणि त्याचे काय धारण करावे, त्याने काय धारण करावे, हे प्रल्हाद महाराजांनी उपरोक्त श्लोकामध्ये सुंदर शब्दात स्पष्ट केले. ते म्हणतात, हे प्रभो, मला तुमच्याकडून वर घेणे अनिवार्य असेल तर माझ्या हृदयांतरी ऐहिक कामवासनांचा वास नसावा, अशी माझी याचना आहे. भगवंताची सेवा करण्याची इच्छा मुळीच ऐहिक नाही. तर ही याचना आपण करावी की सदैव भगवंतांची सेवा मिळेल. कारण सेवाच आपलं काय आहे? अस्तित्व आहे. इंद्रियाणी मनप्राण आत्मा धर्मो धृतम मती धृतिर्मती ह्री स्त्री तेज स्मृती सत्यम यस्य नश्यन्ति जन्मना. हे भगवान, मनुष्याच्या हृदयांतरी जन्माच्या प्रारंभापासूनच ऐहिक कामनांचा वास असल्यामुळे त्याची इंद्रिय कार्ये, मन प्राण शरीर धर्म सहनशक्ती बुद्धी लज्जा ऐश्वर बळ स्मृती आणि सत्य हे सर्व नष्ट होते.
प्रल्हाद महाराज म्हणतात आहे, काय म्हणतात आहे, अही कामना ऍक्च्युली याच कारणीभूत आहे जन्माला. जन्मापासून त्या काय उपस्थित असल्या म्हणजे बेसिकली त्या आहेत म्हणून जन्म झाला. आणि तेच जन्म झाल्यानंतर काय करतात, त्या इच्छा प्रकट करण्यासाठी कार्य करतात. आणि त्यामुळे सगळं जे आपलं अस्तित्व आहे ते पुढे नष्ट करतात. भागवतातच कामम हृदरोगम असे म्हटले आहे. कामरूपी दुर्धर व्याधीने पीडित झालेले जीवन म्हणजे भौतिकवादी अथवा विषयी जीवन होय. काम वासनांपासून मुक्त होणे म्हणजे मोक्ष प्राप्ती होय. कारण केवळ कामामुळेच मनुष्याला जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये वारंवार फिरत राहावं लागतं. काम, इच्छा पूर्ती नाही झाली तर ते कंटिन्यू चालतच राहील, हे की नाही. जसं लोक म्हणतात की अरे अभी रिटायर्ड हो गया, तो भी पैसे नहीं है सब कुछ, तो मग काम करावं लागेल त्याला. तो मरते क्षणी, जसं मी एकदा टॅक्सी मध्ये आलो तर त्याला म्हटलं आपका ये क्या है एज, तो म्हणे 80. नाही नाही, आपण त्याची दुसरी परिस्थिती, त्याच्या मुलांनी त्याला सांभाळलं नाही, म्हणे मैं सब उनको पढ़ाया लिखा है, लेकिन वो सब अलग अलग रहते, मेरे को काम करना पड़ता. म्हणजे म्हणायचा अर्थ इच्छा म्हणजे काम. दोन वेळा मेरे पास बैंक बैलेंस हो गया तो 50 ला तो रिटायर्ड होईल, है की नाही. अभी आराम है मेरा बैंक बैलेंस. तर मोक्ष प्राप्ती ती म्हणजे होऊच शकत नाही जोपर्यंत काम इच्छा थांबत नाही. आणि त्यामुळे ते जन्म मृत्यू चक्र चालू राहील सतत. म्हणून विषय वासनांमुळे मनुष्य विविध प्रकारचे कार्य करतो आणि विविध प्रकारची शरीरे प्राप्त करून कधीही तृप्त न होणाऱ्या कामेच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न करतो. या समस्येवरील एकमेव उपाय म्हणजे भक्तिमय सेवेचं आचरण होय. मनुष्य जेव्हा सर्व प्रकारच्या काही कामांपासून मुक्त होतो तेव्हा भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. तर त्याच्यासाठी फर्स्ट रिक्वायरमेंट काय, अन्य अभिलाषिता शून्य. तेच अन्य म्हणजे श्रीकृष्णांना संतुष्ट करण्या व्यतिरिक्त कुठेच इच्छा नाही, त्याला म्हणतात अन्य अभिलाषिता शून्य. त्यात ज्ञान कर्मादी अनावृत म्हणजे ते नेक्स्ट जे आहे ते ज्ञान प्राप्ती. चलो ठीक आहे, मी स्पेक्युलेशन करतो भगवंतांचं, तेही नाही. श्री चैतन्य महाप्रभूंनी स्पष्ट केल्याप्रमाणे आध्यात्मिक जीवाला आध्यात्मिक इच्छा आणि आध्यात्मिक कार्य असतात. तर आपण तिथे काही एक एकटे असे स्टार म्हणून नाही राहणार, ऍक्टिव्ह आहे. मम जन्मनी जन्मनी ईश्वर आहे म्हणजे अनन्य भावाने भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हीच एकमेव आध्यात्मिक इच्छा आहे. तथापि ही आध्यात्मिक इच्छा तृप्त होण्यासाठी मनुष्याने भौतिक इच्छांपासून मुक्त होणे अत्यावश्यक आहे. पण निरीच्छ होणे म्हणजे भौतिक इच्छापासून मुक्त होणे नाही, ही इच्छाच नाही असं होऊच शकत नाही. तर सतत इच्छा म्हणजे कृष्ण सेवा. कृष्ण हाऊ म्हणजे कसं भगवंतांना संतुष्ट करू शकतो, हाऊ कॅन आय प्लीज कृष्ण, यासाठी सगळ्या सेवा काढणे, सेवा करणे. तर याला म्हणतात निरीच्छ होणे, म्हणजे भौतिक इच्छा नाही. म्हणजे सगळ्या इच्छा भगवंतांना प्रसन्न करणार आहे. यातच स्वरूप गोस्वामींनी उत्तर दिलं की अन्नाभिलाषिता शून्य म्हणजे ऐक इच्छा शून्य. विषयवासनांनी भरलेला मनुष्य आपले इंद्रिय बुद्धी मन इत्यादींचा योग्य वापर करून भगवंतांना संतुष्ट करू शकत नाही. कारण हे सगळे कशाला यूज होतात, इथे आपलं वजूद किंवा अस्तित्व वाढवण्यासाठी. इंद्रिय मन आणि बुद्धी काय वाढवणार, मेरा फेम. आपल्या गीता 16 अध्यायामध्ये काय म्हणलं की हे जे असुर लोक, दानव काय म्हणतात की कसं आज माझं एवढं धन आहे, उद्या तेवढं वाढेल, उद्या परवा ते वाढेल. तर त्यासाठी हतो वा प्राप्त नाही काय म्हणतात त्याला, बरंच काही त्यांचे पूर्ण 16 अध्याय जे आहेत त्यात पूर्ण त्यांचं जे विचार सरणी काय आहे, की आज मी माझ्या शत्रूचा वध केलेला आहे. त्यामुळे आणि माझ्याकडे खूप बँक बॅलन्स, थोडं मी दान पण देऊ शकतो. ईश्वर भाव हे सगळे माझ्यावर आहे, अवलंबून आहे. तर ही सगळी काय असुरिक भावना, असुरिक वृत्ती. तर मायावादिक दार्शनिक निराकार
इंद्रियरहित आणि मनरहित होऊ इच्छितात. अहम ब्रह्माच म्हणजे शरीरच नको. पण ऍक्च्युअल शरीर कुठलं आपलं? आध्यात्मिक शरीर. जर जिथे आपण शुद्ध इंद्रियांनी भगवंताची सेवा करू. पण निराकारवाद्यांना काय पाहिजे? इंद्रिय रहित आणि मन रहित पाहिजे, की जिथे सेवाही नाही पाहिजे. जीव हा सदैव जिवंत आणि इच्छा आकांक्षाने युक्त असतो. तथापि जीवाने आपल्या कामनांचे शुद्धीकरण केले पाहिजे. फक्त इच्छा शुद्ध करायचा, स्वतःसाठी न करता भगवंतांसाठी. जेणेकरून तो आध्यात्मिक इच्छा आकांक्षा करू शकेल आणि त्याच्या अशा दिव्य इच्छा भौतिक प्रदूषणापासून मुक्त असतील. प्रत्येक प्राणी स्वभावतः चेतन जीव असल्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रवृत्ती उपस्थित असतातच. मात्र मनुष्य जेव्हा भौतिकदृष्ट्या प्रदूषित होतो तेव्हा त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. जन्म मृत्यू जरा व्याधी. मनुष्याला जर जन्ममृत्यूचे पुनरावर्तन खंडित करायचे असेल तर त्याने भक्तिमय सेवेचे आचरण केले पाहिजे. तर काय म्हटलेलं आहे इथे की प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक चेतन जीवामध्ये, प्राण्यामध्ये ही अशी प्रवृत्ती उपस्थित असणारच. काय? सेवा करणे. तर कोणी मिळालं नाही तर आपल्याला इथे काय बघतो, अमेरिकेमध्ये लोक कुत्रा पाळतात. त्याच्या नावावर इस्टेट ठेवतो. कुत्रा, मांजर जे आहे त्यांच्यावर इस्टेट, आणि त्यांच्यावर ऍक्च्युली नोकर असतात. आणि एवढा लाखोनी त्याला डॉक्टर आहे, त्याला आंघोळ करणार आहे. कारण जीव हा जो आहे त्याला काय पाहिजे? संबंध पाहिजे, सेवा पाहिजे. पण तर तो काही मिळाला नाही तर प्राण्यांवर, कारण त्यांना माहिती आहे की ह्युमन वी कांट ट्रस्ट. चला ठीक आहे, एक डायव्हर्ट, दुसरा डायव्हर्ट, तिसरा डायव्हर्ट, चौथा पुढे नाही तर ठीक आहे. हे नाही जात, हे आपलं सगळं ऐकतात. सगळ्यांना काय पाहिजे? ईश्वर भाव. तो जो या प्रकृतीवर प्रभुत्व गाजवणे, हे झालं की तो संतुष्ट होतो. तो कोणाला? त्याला कुत्राला सॅल्यूट मार, तो सॅल्यूट मार, तो बस तिथे, तो बस तिथे, चला हॅपी. त्याच्याशी लगाव झाला. याला म्हणतात, तो जो स्वभाव आहे ईश्वर, तो तो कंटिन्यू नेक्स्ट टाइम तो डॉग बनतो, तो कुत्रा बनतो. कारण तोच यम यम वापे स्मरण भावम त्याचे अंत्य कलेवरम तम तमेव ते कोणते साधा तद्भाव. पण हे तत्व जाणण्यासाठी तो एक पेपरमध्ये वाचला तो, काय त्याचं नाव, अं, तो जो भी चाहो तो वो मैं पाहू वाला, तो कोण सिंगर आहे तो? अभिजित. तर त्याने लिहिलं की अरे, तर आता काय होत आहे की बिल्डिंग 28 माळ आहे, 30 माळ बिल्डिंग आहे. तर त्यात फ्लॅट्स वाढले. एका फ्लोअरवर चार चार फ्लॅट आहे की नाही. तर त्या एका फ्लोअरवर एकही कुत्रा असेल, तो भुंकला की सगळे दुसरा कुत्रा त्याचे सगळे कुत्रे भुंकतात. तो अभिजित म्हणाले ते कुत्रे को भगाव, आय कांट स्लीप. तर सगळे कुत्र्यावाल्यांनी त्याच्यावर आरोप, म्हणजे त्याला थोडे दुम निकल जाऊ इधर. तो इतका अभिनेता फेमस आहे. पण काय झालेलं आहे, तुम होगा तुम्हारा इसमें फेमस, हमारा कुत्ते को गाली क्यों तुझे? जे आमचा कुत्रा आमच्या घरी आहे, तो भुंकेल, काही करेल. म्हणजे विचार करा, ही जी तुम्ही जी सो कॉल्ड हाय सोसायटी बनवताय, काय की आमचा 3 BHK फ्लॅट आहे, पण शांती कुठे आहे? तुमच्या बाजूचा कुत्रा झोपायला लागला, भुंकायला लागला, तुमची झोप म्हणत. आणि एक नाहीये, ते 23 माळ, जे काय 30 माळ आहे. हे की नाही. आणि तुमचं जे पाण्याचा साठा 30 जण वापरणार आहे, 30 फ्लॅटवाले वापरणार, 30 × 5, 150. तर एक म्हणजे बेसिकली ही जी सिस्टम आहे याच्यामुळे आपण काय वाढतो, व्याप आपला ते सो कॉल्ड हे नाही दिसते, पण त्रास आपण वाढून घेतोय. मेंटेनन्स वाढतोय. लिफ्ट जाऊन वाढली तर झालं, तर त्यावेळेस तुम्हाला चालत पायी येणे. सो काय 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 होत. तर जन्म मृत्यू जरा व्याधी हे हे वाढतच जात. आपल्या शृंखला वाढते जोपर्यंत त्याची स्वतः इच्छित हे नाही आहे की बाबा कृष्णाला सोडून मी दुसऱ्याला मी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेन. आणि तेच दुसरं काही जे आहे, त्या एका फ्लोअर 4 जण राहतात, तर ते एकमेकांना ओळखणार नाही. हरे कृष्णा, हम हमारा लाईफ कसं आहे ते. म्हणून काय पाहिजे? सर्व उपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. हे तो आनंदच होणार नाही. ऋषिकांना आनंद नाही येणार जोपर्यंत ऋषिकेश नाही आहे. किती प्रयत्न करा, ते जड आहे. म्हणजे ऍक्च्युली ऋषिकेश नाही, जसं जसं आहे की
सर्व जेवण आहे पण ॲपेटाईट नाहीये, असं झालं. हे की नाही, भूक नाहीये आणि सगळे पंच पक्वान आहे, तो काय फायदा. पण भूक आहे तर तो ते वाटेल, रसोम आपचू कोणते पाणी पण काय रे, टेस्टी वाटतं, एरवी पण आलं लक्षात. हे जे आहे कलियुगात काय स्वतःअंड आहे, प्रभुपाद लिहितात. सो कॉल्ड स्वतःअंड म्हणजे जो हम हॅपी है, त्यासाठी कष्ट करणे बेसिकली. तर तो जे आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपण की 30 वर्ष EMI भरायचा आहे की नाही, मिनिमम 30 वर्ष भरायचं. तर बुद्धिमान व्यक्ती बघतो की कितपत मला भक्ती करण्यासाठी, म्हणजे काय म्हणतात त्याला, कमी कष्टाने भक्ती करण्यासाठी माझं पूर्ण आयुष्य कसं जाईल, आलं लक्षात. या दृष्टिकोनाने तो जीवन आखेल. पॉइंट काय, मला पूर्ण जीवनभर भक्ती कशी सुरळीत करायला लागेल. मग ते काय, नॉट दॅट पॅराफर्नियल काय व्हायचं अरे तिकडे गेलं तर हे कुशल राहणार, तसं नाही. भक्ती कशी काय होईल, मग त्यासाठी करा काय बाबा, थोडं इधर नाही होत, इधर होत, तिथे होत. पण त्यासाठी लोकॅलिटी नाही, तुमचं हे की नाही, तिथे कार पार्किंग नाही, म्हणजे anyway, जे काय असेल ते नंतर. भक्ती कशी होईल ते महत्वाचं. जीव जेव्हा भगवंताची सेवा करतो तेव्हा दोन प्रकारचे परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे तो भौतिक उपाधीतून मुक्त होतो. भौतिक उपाधी म्हणजे आपण जी आपली स्टॅम्प काय कृष्णदास, पण उपाधी काय लिहितो आपण, फलाना मी या याचा मालक, कंपनीचा मालक आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, मी आर्किटेक्ट आहे. हे काय उपाधी आहे, हे टेम्पररी. ऍक्च्युअल उपाधी काय आपली, ऍक्च्युअल उपाधी कृष्ण नित्यदास, जी हायेस्ट आहे. तुमचा बॉस कोण आहे, कृष्ण, ज्याचा कोणी बॉस नाही. दुसरा परिणाम म्हणजे केवळ भगवत सेवेद्वारे त्याच्या इंद्रियांना शुद्धीकरण होते. तर दुसरा परिणाम म्हणजे ते ऍक्च्युअल शुद्धीकरण होईल आणि आनंद मिळेल. कारण राईट सोर्स. जसं उदाहरण एखाद्याने केलं की चलो ठीक आहे, याची मी सेवा करतो, तुम्हाला 1 लाख रुपये मिळतो. तेव्हा झाला पगार तोडे नाही, 10,000 रुपये तोंड, अरे 1 लाख तोंडे, अरे माझे नाही, दुसरे त्याची सेवा केली तर तुम्हाला 1 लाख मिळेल. तर काय झालं नाही, अशा प्रकारे अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ती होणारच नाही इथे, अनलेस तुम्ही कृष्णाची सेवा नाही. म्हणून अतृप्तता काय आहे, की कितीही मिळालं, कोणाकडनं मिळालं की शांती नाहीये, कारण तो देणारा शांत नाहीये. तो देणारा शांत पाहिजे आणि तो धनाढ्य पाहिजे. तर तेव्हा कुठे तो तो फक्त ऋषिकेश आहे. विमुंचती यदा काम, विमुंचती यदा कामान मानव मनसी स्थितान, तरही एव पुंडरीकाक्ष भगवत तत्वाय कल्पते. हे भगवान, मनुष्य जेव्हा मनातील सर्व कामना काय करतात, त्यागण्यास समर्थ होतो. मनुष्य जेव्हा मनातील सर्व कामना त्यागण्यास समर्थ होतो तेव्हा तो तुमच्यासारखेच ऐश्वर आणि वैभव मिळवण्यास पात्र होतो. कसं करणार, कसं पॉसिबल आहे हे? हं? सांगा. जर सर्व त्यागलं तर भगवंतासारखं ऐश्वर आणि वैभव मिळण्याचं पात्र होतं. कसा, उदाहरण काय, आपल्या सर्व हे जे कामना त्यागा आणि भगवंताचं वैभव तुम्ही मिळवा, पात्र व्हा. ते वैभव थोडी त्याला आपलं हे आहे पात्र. तुमच्यासारखं ऐश्वर वैभव म्हणजे, तर पिता जो आहे तो म्हणतो की माझा व्यापार करा, तर तुला सगळी प्रॉपर्टी, थोड्या वेळाने मी एकटा करतो दादा रस्त्यावर.
प्रभुपाद उदाहरण द्या की तो भिकारी सारखा जगतोय इकडे तिकडे रस्त्यावर. त्याला काय करायचं, फक्त तो अहंकार सोडायचा आहे सर्व काम, की मैं मेरा एम्पायर करू. ते त्याचं दार उघड आहे घर, तो म्हणतो आज आओ, आज ही तुमको मैं काय देतोय, मेरा कंपनी में. तसंच कृष्ण रेडी आहे, पण आपण म्हणतो नाही, मैं इधर ही रहेगा, पण मैं मेरा कंपनी करूंगा, मी मला आनंद पाहिजे. ज्या क्षणी ती कामना सोडली की मी स्वतंत्र नाही राहू शकत, कृष्ण रेडी आहे की नाही. कृष्ण म्हणतात आय एम रेडी टू गिव्ह माय एंटायर ऑप्युलन्स टू यू, आहे की नाही. तर तो त्यागायला तयार राहा. तर म्हणतात, अरे पहिले तर काय नाही आपल्याला, ट्रस्ट नाही, श्रद्धा नाही की अरे वो बोल रहे तर आहेत का पहिले, आहे की नाही. आहेत तर मग ते असं करतील का. तो हे तो घर का ना घाट का, केले गेले तू असं होईल. तर हे प्रॉब्लेम आहे. म्हणून कॉन्स्टंट श्रवण आवश्यक आहे. कृष्ण महिमा तेव्हा कुठे तो श्रद्धा, निष्ठा, रुची असेल ते भाव असेल. तर प्रेम व्यक्तीला कधी करणार, जेव्हा तो माहित आहे की 100% हा व्यक्ती कोण आहे, है की नाही. तर ते माहितीच नाही, माहिती एवढी पाहिजे की जे त्यात कुठला संशय नाही पाहिजे 100%, ठीक आहे नाही. त्यासाठी भक्ती योग आहे. नास्तिक लोक कधी कधी भक्तांची निंदा करून म्हणतात की भगवंतांकडून वरदान मिळवण्याची तुम्हाला इच्छा असेल नसेल, आणि भक्त हा भगवंतासमोर ऐश्वर्यशाली ऐश्वर्यशाली असेल, तर तुम्ही भगवत सेवेचे वरदान का माग, असं म्हणतात. श्रीधर स्वामी म्हणतात की भगवत तत्व आहे, भगवत समान ऐश्वर्य आहे. भगवत तत्व अर्थात भगवंतांसमान होणे, याचा अर्थ भगवंतांची एकरूप होणे अथवा त्यांचे इतके शक्तिशाली होणे असं नाहीये. वसुधा आध्यात्मिक विश्वामध्ये सेवक हा स्वामी इतकाच ऐश्वर्यवान असतो. आध्यात्मिक जगामध्ये भक्त हा भगवंताचा सेवक, मित्र, पिता, माता अथवा प्रियकर होऊन सेवा करतो. या संबंधाद्वारे भगवंताची सेवा करणे भक्त भगवंतांसमान ऐश्वर्याला असतो. तसं कृष्णाचे गोप वगैरे जे आहेत ते कृष्णाला भगवान नाही मानत. तर हा गोपाल आहे, तो त्यांच्या खांद्यावर चढतात. आणि कृष्ण तिथे म्हणत नाही, अरे नाही कोण मालूम आहे का. त्याला ते म्हणतात कृष्णा तू नाही गेला तर तुला खेळात घेणार नाही, एवढी भीती आहे. दॅट इज, तर त्याला म्हणतात भगवंतांसारखंच ऐश्वर समान ते मिळतं. याला म्हणतात अचिंत्य भेदा भेद तत्व. स्वामी आणि सेवक शाश्वतरित्या भिन्न आहे, पण तरी ऐश्वर्याच्या दृष्टीने समान आहे, हे की नाही. आहे ते गोपाल आणि भगवान कृष्ण आहे, पण दुसऱ्या याने बघितलं तर ते अरे एकच आहे. तो हारला तर कृष्णाला, श्रीदामाला उचलून जावं लागतं खांद्यावर. याला म्हणतात एकाच वेळी एकरूप आणि भिन्न असण्याचा अर्थ अचिंत्य भेदाभेद. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न आहे. अरे श्रीजी वाणी माताजी कोण आहे. श्रीजी वाणी माताजी कोण आहे. अच्छा, त्यांचं सुषमा. ओके ठीक आहे मग. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय.